सोनं तस्करी रॅकेटचा पर्दाफाश. मुंबई काळबादेवीतून दोघांना अटक. तब्बल 10 कोटींचं सोनं जप्त. तस्करीचं सोनं वितळवून बाजारात त्याची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना सक्त वसुली संचालनालयाने अटक केली आहे. DRIच्या अधिकाऱ्यांनी दोघांकडून 10 कोटींच्या सोन्याचा पर्दाफाश केला आहे. मुंबईच्या काळबादेवी परिसरात हे दोघे सोने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती DRI अधिकाऱ्यांना होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. स्वप्नील जाधव व श्रेयस साळुंखे अशी दोघांची नावे आहेत. तपासात दोघांकडे असलेल्या वर्तमानपत्रात एकूण 5 किलो वजनाचे सोन्याचे बार आढळले. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 10 कोटी रुपये एवढी आहे. अधिकाऱ्यांनी या सोन्यासंदर्भात तुमच्याकडे काही कागदपत्र आहेत का अशी विचारणा केली असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यानंतर हे सोने तुम्ही कुठे घेऊन जात असल्याची त्यांना विचारणा केली असता त्यांनी अधिकाऱ्यांना एका लहानशा कारखान्यात नेले. तिथे अधिकाऱ्यांनी सोने वितळवण्याची कटिंग तसेच पॉलिश करण्याची यंत्रणा आढळून आली. त्या ठिकाणाहून अधिकाऱ्यांनी काही रोख रक्कम देखील जप्त केली आहे. पुढील तपास सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.